पण आता लय वादाचा मुद्दा आला, संत कोणला म्हणावा? भाकरी खात नाही सफरचंद खातो, चहा पित नाही दूध आणतो, हा भामटा संत झाला. मग संत कोण? 6 वाक्य सांगतो. 6 प्रतिज्ञेमध्ये संत श्रेष्ठ, प्रयत्नामध्ये संत श्रेष्ठ. ऐका एकाचं उत्तर. सोन्याला सुगंध आणील, खारा समुद्र गोड करीन, आकाशाला पायऱ्या करील, उद्या सकाळपर्यंत पृथ्वी निक्षत्रिय पांडव करील, आणि काही झालं तर शस्त्र हातात घेणार नाही. सगळ्यांच्या प्रतिज्ञा फेल, उभ्या जगाचा संसार सुखाचा करीन प्रतिज्ञा सफल. रावणाची प्रतिज्ञा फेल, भीष्माची प्रतिज्ञा फेल, साक्षात देवाची प्रतिज्ञा सुद्धा फेल, पण संतांची प्रतिज्ञा सफल. सगर राजाचे 60,000 पोरं मेली, त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी किंवा जिवंत करण्यासाठी गंगा आणावी लागली. गंगा तिघांनी आणली. अश्मान गेला परत आला नाही, दिलीप गेला परत आला नाही. भगीरथानं गंगा आणली, पण ज्ञानोबा तुकोबानं ज्ञानाची गंगा आणली. यारे यारेला आणतो. तिसरा ऐका. कुबेर धनवान आहे, पण त्याच्या धनाला नाश आहे. चंद्र शीतल आहे, पण त्याला डाग आहे. सूर्य तेजस्वी आहे, पण त्याला अस्त आहे. हनुमान बलवान आहे, पण संत महाबलवान आहे. आणि गंगा पवित्र आहे, पण संत अंतर्बाह्य पवित्र आहे. एवढी 8 वाक्य ध्यानात ठेवा. मग तुम्हाला जर देव भेटायचा असेल आणि सुख जर पाहिजेच असेल तर सांगा देवाला, देवा आता तू माझी गाठ घेऊ नको. मग देव मिळवण्यासाठी जे कृपाळू आहात तुम्ही, नुसते कृपाळू नाहीये, सज्जन आहात. आणि तर सज्जन वेगळा, कृपाळू वेगळा. महिला मंडळ, तुमचा भाऊ आणि आमचा भाऊ संगत जेवायला बसला, तुम्ही भजे वाढायला आल्या. लबाड बोलायचं नाही. एका वहीनं भज तुम्ही जास्त कोणाला द्याल? कोणाच्या? तुमच्या का आमच्या? आमच्या भावाला. एवढं पुण्यवान नाहीच तुम्ही. तुम्ही तुमच्याच भावाला देणार का? आम्ही मेलो तेल वाहू, तुम्ही काढा भजी. याचा अर्थ तुम्ही सज्जन आहे का? मिटला विषय. म्हणजे तुम्ही सज्जन नाही. चला, गुरुवार केले मागच्या महिन्यात, 4च्या 4 क्लिअर केले. काही वागण्यात फरक? वागण्यात काही फरक झाला तुमच्या? नाही. मग काल झक माराय गुरुवार केला. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जेवला. काय उपयोग झाला त्याचा? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी. शंकर म्हणतो लिंबू पीळ, लिंबू पीळ, लिंबू पीळ. अरे बाबा, वव्या ऐका वव्या. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. काय वव्या 3ऱ्या अध्यायात. उगाच आपले उपास करायचे. याचा अर्थ तुम्ही कृपाळू नाही, सज्जंत नाही. मग तुम्ही हाय कोण? चला आता 2 मिनिटात तुम्ही आपल्याकडे आपल्या भावाने पैसे उसने मागितले, साडूने पैसे उसने मागितले. तुम्ही कोणला हा म्हणाल? भावाला म्हणणार पाहू रविवारी बँक बंद राहती, आणि साडूला म्हणणार लगेच घेऊन जा. लहानाले पोरं, ए बरे हो, आपली मम्मी जास्त वेळा आत्याला फोन करते का मावशीला? मावशी. फायनल. लहानाले पोरं पटकन, आपल्या घरी जास्त वेळा काका येतो का आत्याचा नवरा? काका. करेक्ट. तुमचं जास्त प्रेम आत्याच्या नवऱ्यावर आहे का काकावर? काकावर. बास. कृपाळू सज्जन. हा, लहान पोरं सरळ बसा पटकन.
बेटे बेटे सावधान. आणि जोरात बोलायचं, घाबरायचं नाही. आपले पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरत्या? मम्मीला. करेक्ट. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, जोरात बोला, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? कृपाळू सज्जन. हा, पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. मग जोरात सांगा, आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात, घाबरायचं नाही. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख का पोरगी? आई. करेक्ट. मग आता जोरात सांगा, पार रोडला ऐकू गेलं पाहिजे. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या. अरे संत किती कृपाळू, देवापेक्षा कृपाळू. एक वाक्य सांगा, देव मारतो, संत तारतात. देव पाप्याला मारतो, पण देवाचं एक ब्रीद आहे, पाप्याला मारतो पण शरण येणाऱ्याला उद्धारितो. जो मज भय आणलेलं शरण. तुम्ही सज्जन आहात, कृपाळू आहात, कृपाळू सज्जन, तुम्ही संतजन, एवढे कृपादान. मी सज्जन आहात, तुम्ही माझ्यावर कृपा करा. काय करा? काय करा? देवच भेटायचं असेल तर महाराजांची भाषा आहे, संतांशिवाय नाही. नाही नाही नाही. आता आपण नुसते सप्ते करीत राहिलोय, कीर्तन ऐकत राहिले, आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवाय, तुम्ही लागले जमिनी विकायला. सुधरायचं कोणी? सप्ते तर चालूच आहे. आता आमच्या पुढे बसलं का खरंय खरंय, मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा? नाही ना. पाया पुढे सांगतो, आता कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे. आता कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे. आता महिला मंडळ 3 गोष्टी महाराज म्हणून सांगत नाही, पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो. 1, पाणी जपून वापरा. 2, वीज जपून वापरा. आणि 3, घरात वाणी जपून वापरा. विजेची जेवढी बचत करता येईल तेवढी करा. ती नैसर्गिक संपत्ती आहे, कधीतरी धोका देणार आहे. 1, वीज जपून वापरा. 2, पाणी जपून वापरा. आणि 3, घरात वाणी जरा जपून वापरा. वाईट वाटेल तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे, पण सासू सासऱ्यांना बोलण्याचा तुम्हाला कवडीचा अधिकार नाही. आता गावठी भाषेत सांगा, तुमचा आणि त्यांचा काही संबंधच नाही. काय संबंध आहे तुझ्या सासऱ्याचा तुझा? काय तुझ्या सासूचा? तू त्यांच्या पोराची बायको आहे. तुम्हाला काय नीट करायचं तो नवऱ्याला करायचं ना. तो म्हणला का कधी मी भांडे घासणार नाही, का दळण आणणार नाही, का कपडे धुणार नाही? हा, दरवाजा लावून अंडरपॅन्ट पिळीतो रे, दरवाजा लावून अंडरपॅन्ट. वाघ होता लग्नाच्या अगोदर, वाघ, पण बिबट्या झाला रे, बिबट्या. पाया पडून सांगतो, विनोद नाही, म्हाताऱ्या माणसांचा बोलण्याला तुम्हाला काही अधिकार नाही. तुम्ही काही इथं तुमच्या नवरीच्या घरून जागीरदारी घेऊन आली नाही. तुझ्या बापानं लग्नात दिलेली एक गोष्ट तरी टिकली का? कपाट घरात घालताना मोडलं, दिवाणची फळीनी गेलच होती.
आणि सोफा सीटचे नट निघेलच होती. काय दिलं का तुझ्या बापान? ऐ ऐ आजपासून विनोद समजू नका. या गोष्टी कटाक्षानं पाळल्या. काय ना मला पुरुष मंडळीला 3 गोष्टी सांगतो. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. आता मारामाऱ्या करायच्या आणि बॉक्साबॉक्सी करायच्या आणि दंगली करायचे दिवस राहिले नाही. आता दंगलीन आंदोलन मोर्चे बाद झाले. आता कायदा कडक झालाय. महाराष्ट्रातलं पोलीस खातं या 15 वर्षात नंबर 1चं काम करते. 80% जनता पोलिसांना जागेवर आणली. तुम्ही हातानं मराल. भंगार लोक नीट आहे का? अरे दंगली बिंगली मारामारी करायचे दिवस राहिले नाही. मराल बेवडेव. आता 100% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे. जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना, अशी खुटी गुतन पाठ्यात खुटा उपटन पण खोटी निघायचं नाही. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 3 महिने जामीन नाही आता आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. हे कुठाने करू नका. पहिलं वाक्य सांगतो तुम्हाला, अंगातली ताकद जपून वापरा. आणि 2, भांडणामधून माघार घ्या, त्याच्या जय. भांडणाचे दिवस आता राहिले नाही. काय मत आहे तुमचं? खून करणं, मर्डर करणं ह्या गोष्टी इतक्या सोप्या झाल्यात, पण त्याच्यात तथ्य राहिलं नाही. 10 लाख रुपये घेऊन तुम्ही एखाद्याला भोगसू शकता 15-20 मिनिटात, पण ते खर्चायला तू बाहेर राहायला पाहिजे ना. 40 वर्ष आत गेले होते काय 10व्याला वापरतो का 10ला? हा माझा टेलपणा कमी करा. तुम्हाला वाईट वाटल. हे इंद्रिकाचे कीर्तन आहे. तुम्हाला मला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा. गोडा लावा, माग पुढं लावायचा, तोंडाव लावा. पण मी बोलतोय खरंच आहे. काय मत? कालही बिन, आजही बिन, उद्याही बिन वादाच्या भानगडीत पडू नका. आणि वादातून जो माघार घेतो तो विजयीच होतो. कशाला भांडणं करायचे? राहायचे तरी किती दिवस राहायचं? काय संग न्यायचंय? अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. दिवसभर बोंबलत हिंडा म्हणजे काम का करतो तू? ज्यांचं पोरग 10वीला आणि 12वीला असेल, आत्ता 12वीच्या टोनग्याचा 18 तारखेला पेपर आहे. आज 8 दिवसा. 10वीच्या टोनग्याचा 3 तारखेला आहे. आता घरी गेल्या पोराला आणि पोरीला जवळ घ्या. परीक्षा संपेपर्यंत त्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन टाका आणि स्विच ऑफ करून ठेवा. शेवटच्या पेपरपर्यंत पोरीला आणि पोराला मोबाईल द्यायचा नाही. तरच ह्या अवलादी पास होतील. नाही तर ह्या उतटून गेल्या अवलादी. लघवीला गेला आणि मोबाईल आला, त्यानं चैन सुद्धा खोलली नाही. अख्ख्या बुटात पाणी गेलं खाली. हा विनोद नाही, हे पार येड्यावाळी झाले. आणि तरच यांना 30-35% मार्क पडतील. काय मत आहे तुमचं? घेऊन टाका. पोरगा जर म्हणला मी घरात राहणार नाही, मोकळ्या मनाने जा. हे बाई, हे कपडे मी परत प्रयत्न करील. थोडं लांबल पण होईल. पोरगा म्हणला मी फाशी घेईल, ही दोरी तू गुतव, मी ओढतो. किती झटका द्यायचा एवढं सांग. पोरगा म्हणला मी पॉइझन घेईल. कोणतंही पॉइझन पोराने घेऊ द्या, पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का? शेण खावा पण औषध नको. कारण ज्यांना औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगीत त्यात. इकडून नळी घाली त्याने इकडं काढी त्या. एकदा नळी घालून आणली ना, ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतं औषध काय. याला कुठं तरी कंट्रोल केलं पाहिजे. आपण म्हणतो मुली बिघडल्या. आपण काय करतो महिला म्हणलं तर मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे.
आपण काय बोलतो माहिती का, मुलीवर कंट्रोलच करीत नाही, त्यामुळं मुलगी आपली इज्जत घालवते. नाही तर 8-10 दिवसातून एकदा पोरीला जवळ घेतलं पाहिजे. काम आजपासून संध्याकाळी थोडं मालिका बिलिका पाहून झालं झोपायच्या टायमाला पोरीला जवळ घ्या, तिचं दप्तर उचका शाळेतलं, जरा शेवटचे पानावरचे ग्रहपाठ वाचावं विचार. इतके पॉवरफुल ग्रहपाठ आहे का तुला सुद्धा वाटेल मी कॉलेजला जावा. मुलीच्या मोबाईल मध्ये ग्रहपाठ वाचा. मुलीच्या मोबाईल मध्ये सिम बघा किती आहेत, 3-3 सिम आहेत. त्यातले व्हॉट्सअपचे मेसेज वाचा. तुला आत्महत्या करावं वाटणं अशी मेसेज आहेत. नाही, दप्तर चेक करा, एसटीचा पास चेक करा, मोबाईल मधला बॅलन्स चेक करा. आपण पुरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आले, मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली याची जरा चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे. पोरगी पळून गेले आई म्हणती मला अंदाज आलता, तू काही कुंभ मेळ्याला गेलती का. आणि आपण म्हणतो बा पोरं बिघडली नाही. पुरी सुद्धा या 5-7 वर्षात इतक्या बिंडोक झाल्यात. पुरी हुशार पोरानो प्रेमच करीनो. MBBS, MD, MTech अशा पोरानो प्रेमच करीत नाही पोरी. एकदम भंगरी पोराच्या नादी लागत पोर. त्याच्या बगलात उशिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणती तूच माझी जान आहे. अरे प्रेम करा तुम्ही, करू नये असं नाही, त्याला क्वालिटी आहे. हा पोरगा चांगला वाजवतोय, पोरगी चांगली गाते, हो ना प्रेम क्वालिटी आहे. पोर उपाशी तर मारणार नाही, त्याला दर्जा तर ठेवा चांगला. पोरग चांगलं कीर्तन करतंय लागा ना आधी त्याच्या दिनान 5-6 हजार रोज आणीन तरी. हे भंगार पोरांच्या नादी लागायचं कोणच्या बी. बंगल्यात राहतीन गाऊन ठेव प्रेम करतो. दिल दिया है ईद भी देंगे. पावसाला संपल्यावर काय गाळ देंगे. क्वालिटी पाहिजे त्याला. आणि हा विनोद नाहीये. पुरीनो या 2-4 वर्षामध्ये तुम्ही बापांची फार इज्जत घालवली. 100% पुरी इंदुरीकरला शिवायला त्या. का इंदुरीकर आम्हाला केसांवरून लय बोलतो, कपड्यांवरून लय बोलतो, राहणीमानावरून लय बोलतो. आम्ही कुणाचा हात धरून जाऊ, कसे कपडे घालू, त्याच्या काय बापाचं जातं. माझ्या बापाचं नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलगी मला आहे. बापावर भाषण करून नाही जमत, त्याला बापाचंच हृदय लागतं. तुमचं काय मत आहे. पूर्ण एका मिनिटात सांगतो तुम्हाला, एकाच मिनिटात सांगतो. बाप मुलीसाठी काय करतो हे कादंबरी करून आणि व्याख्यान करून नाही कळणार हो. त्याला बापाचं हृदय लागतं. काय मत आहे. पूर्ण तुम्ही 10वीला गेले ना, तुम्ही 10वीला गेल्यापासून तुमच्या बापाला तुमच्या लग्नाचं स्वप्न पडतंय. लग्न असं करेल, मंडप असा घालेल, आचार्य असा सांगेल, जेवण असं घालेल, जावई असा असेल. त्याच्या स्वप्नाचा पूर्ण तुम्ही या 5-7 वर्षात चक्काचूर केला. चक्काचूर. तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही, कारण मला गॅरंटी तुम्ही मला ऐकू शकत नाही. कारण तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण किती मी बोललो तरी तुम्हाला त्याची लाज दनादन कबूल झाल्या. जा पळून तुम्ही पूर्ण. आज जा कीर्तन संपले, आता मेसेज टाका. आणि चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे आकाशात. जा पण तळतळीनं सांगतो, मला जेवढे शिवे द्यायचे तुम्हाला द्या, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जा पूर्ण आयुष्यात. हा बिचारा एवढा शेतकरी वर्ग, सर्व्हिसवाला वर्ग आहे ना, याच्या मुलासारखा आहे मी. यांनी आयुष्यात असं काय पाप केलं तर मला सांगा.
का तुम्ही त्यांची मान समाजातून कायची खाली घातली एवढं सांगा जा. हाताला घड्याळ घातलं ना हे त्याची चूक आहे, पायाला चप्पल घातली ना हे त्याची चूक आहे, कंपनीचे वडापाव खाऊन फुटपाथवर झोपला ही त्याची चूक आहे. त्याची चूक सांगा ना. पोरीनो, त्याला मित्रात वर मान काढायला जागा राहिली नाही का पाहुण्यात वर त्याला मान काढायला जागा राहिली नाही. अरे त्याला शेजारची माणसं सुद्धा रामराम घालायची बंद झाली. एवढं काय पाप केलं त्याने? पाप सांगा त्याचा पाप. आयुष्यामध्ये त्याने काय केलं तास? काय केलं होतं? अरे बाजारात घुसला पोरीनो, तुमच्या वहीची आठवण आली तर त्यानं बटाटे आणि वांगे कमी आणले पण पहिली वही घेतली. वही घेतली पहिली त्याने. पोरीनो, तुमचा जन्म नव्हता झाला तर तुमचा बाप पनवेलला राहायला आला ना विचुंब्याला, तर फुटपाथवर झोपत होता. त्याच्या बायकोने त्यानं काबाड कष्ट केले, शिलाई मशीन वापरली, घर घेतलं, 2 BHK 1 BHK घेतला. आणि पुरीनं तुमचा जन्म झाला ना तर हा तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. का हसत होता माहितीये तुम्हाला? का हसत होता माहितीये का? त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तू नशिबान असशील. त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला, पण माझ्या आईनं दिलेल्या आशीर्वादाचा त्याला आनंद झाला. पोरीनो, तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची. कशी घालायची माहितीये पोरीनो? आई पाय पसरायची आणि मांडीवर तुम्हाला पालत घालून पाणी ओतायची. तुम्ही रडायला लागल्या तर गार ओतायची आणि हसायला लागल्या तर गरम ओतायची. पोरीनो, तुमचा बाप तुमच्या अंगावर पाणी ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला चोळून आंघोळ घालायची. बाप झोळीला झोका द्यायचा आणि ते आमची आई भाकरी करायची. पोरीनो, तुम्ही बोलायला लागले ना, बाप बोबडा बोलायचा. तुम्ही चालायला लागला ना, वाकून चालायचा. आणि पोरीनो, तुम्ही रडायला लागल्या ना, तुमचा पाण्यासारखा बाप गुडघे खाली टेकवायचा रे पोरीनो, गुडघे खाली टेकवायचा आणि हात खाली टेकून घरात घोडा घोडा व्हायचा रे. घरात घोडा घोडा व्हायचा, घोडा व्हायचा तो. आणि तो बाप तुम्हाला पाठीवर बसून फिरवायचा तर तुमचे पाय त्याच्या पोटाला लागले की तो हसत होता. काय वाटत असेल त्याला? काय वाटत असेल? 10वीचं टाइम टेबल लागलं, टाइम टेबल लिहून घेतलं, पेपरच्या दिवशी लवकर गेला, तुम्हाला पेपरला नेऊन सोडलं. पेपरला सुटलं तर पेपर सुटेपर्यंत साड्याच्या झाडाखाली बसून राहिला आणि पेपर संपल्यावर तुम्हाला घरी घेऊन आला. पाहुणे आले पाहिला, पनवेलला खोली बारीक, ताटं भरपूर नाही, शेजारच्याकडून ताटं उसने आणले. त्याला अपमान नसून वाटला का? पण मुलीसाठी अपमान नाही वाटला. पाहुणे जेवल्यावर म्हणले मुलगी पसंत नाही. पूर्ण एकटाच हसला आणि संध्याकाळी उशीचा कवर ओला होईपर्यंत रडला. पूर्ण तुम्ही प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही. तुम्हाला ज्याच्याबरोबर हात धरायचा त्याच्याबरोबर जा, कोणाबरोबर झक मारायची तुम्हाला ते मारा. पण आता घरी गेल्या बरोबर आत्ता झोपण्याच्या अगोदर तुमच्या बापाला सांगून टाका का माझं ह्या मुलावर प्रेम आहे, मी इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकती, अगर वो नहा मिला तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा, मैं इसकी नहीं तो किसी की भी हो नहीं सकती. त्याला सांगून टाका. तुमचा बाप 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करेल, पण पाया पडतो त्याची इज्जत वाचवा, त्याची इज्जत. त्याला फक्त गल्लीने वरमान काढून चालू द्या. बनियन मळालं तर मळू द्या, त्याचा शर्ट फाटला तर फाटू द्या, दाढी वाढली तर वाढू द्या, फक्त त्याची इज्जतीचा कचरा होऊ देऊ नका. याच्यावर पोरीनं तुमचं मत काय? तुम्ही तर बोलायचंच बंद आहे. म्हणजे मी एवढा बोललो याचा तुमच्यावर काही परिणाम होईल असं वाटत नाही? नाही, व्हायलाच पाहिजे. थोडं बदललं पाहिजे पोरीनं. आणि एक खरंच सांग का पोरीनं, बापच देव आहे आपल्याला. कोण आहे? हे भाऊ बिऊ सगळे बायको केल्यावर बदलणार आहेत, पण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत न बदलणारा कोण आहे घरात? अरे भाऊजाई बदलणार आहे.
भाऊ बदलणार आहे, मावशी बदलणार आहे, काका बदलणार आहे, पण तो देव आहे ना उपाशी झोपेल पण बदलणार नाही. तो तुमच्या जरा पुरींची पोलीस स्टेशनला अशी तक्रार आहे, पुरी नीट ऐका, कार्यकर्ते तरुण मंडळी नीट ऐका. पुरींची अशी तक्रार आहे पोलीस स्टेशनला का माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून आणि भावापासून धोका आहे. जागे आहे ना तुम्ही? तुमचं बंद होईल 2 मिनिटात. जगातला कोणता बाप आहे, कोणता बाप आहे जगातला का तो मुलीचा आरोपी होईल? आणि जर मुलगी बापाला आरोपीच ठरवत असेल तर जगातल्या कोणत्या बापानं काय म्हणून मुलीचं पालन पोषण करावं, काय म्हणून मुलीची जबाबदारी घ्यावी? अरे मुलगी शाळेतून उशिरा आली तर दरवाजाच्या आत न जाणारा बाप तिचा आरोपी कसा असेल? कसा असेल? पेपर सुटल्याबरोबर गाडीवर घरी घेऊन येणारा आणि कसा पेपर गेला हे विचारणारा बाप तिचा आरोपी असेल. आता हे तरुण पोर आहेत, आपली बहिणीसाठी बहिणीकडे कोणी वाईट नजरेनं पाहिलं तर त्याचे डोळे काढून टाकण्याची ताकद भावात आहे. मला सांगा, भाऊ बहीण 9वीला आहे, भाऊ 10वीला आहे, बहिणीला शाळेत घेऊन जातोय, बहिणीचा तास सुटेपर्यंत शाळेच्या अंगणात बसून राहतोय, दुपारी बहिणीबरोबर जेवतोय, आकृत्या काढून देतोय, बहिणीला रक्ताचं नातं म्हणून जवळचं सांभाळतोय. ती बहीण जर भावाला आरोपीच ठरवत असेल तर जगातला कोणता भाऊ बहिणीवर विश्वास ठेवेल? तुम्ही 1-2 मिनिटं विचार करा ना. आपली बहीण 10वीला आहे, रविवारी तिला तास होता, आपल्याला सुट्टी होती, तरी आपण तिच्यासाठी शाळेत गेलो. येताना सायकल पंक्चर झाली, आपण तिचं दप्तर सायकलीला टांगलं, ती मोकळी चालली ना आपण लोटीत चाललो. ती म्हणली सर आहे पप्पा मला उद्या वही पूर्ण करायची आहे. आपण लवकर उठलो तिचा ग्रहपाठ पूर्ण करून दिला. अगं दिदी तुला सर मारणार नाही याची जबाबदारी माझी, मी आकृत्या काढून देतो, तू फक्त आकृतीला नावं दे, बाकी संपलं. कोणत्या आकृत्या मला खून करून दे. सांगा, आज बहीणच जर भावाला आरोपी ठरवत असेल तर जगातला कोणता भाऊ बहिणीवर विश्वास ठेवेल? तुम्ही 2 मिनिटं डोक्याला ताण द्या ना बसलेली माणसं. आणि दुसरा एक मुद्दा आहे, जर बहीण भावाला आरोपीच ठरवत असेल तर त्या भावाला समाजामध्ये काही किंमत आहेच ना. त्याचे मित्र, त्याचा परिवार त्याला काय म्हणत असेल? मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, बहीण जर भावाला आरोपी ठरवत असेल तर त्या दिवशी तो भाऊ संपलेला असेल. हे हाणल्या पाहिजे 5-6 दिवसातून एकदा, 1-8-10 दिवसातून यांचे थोबाड फोडले पाहिजे. मुलगी हाणायलाच पाहिजे, यावर तुमचं मत काय? तुमची तेवढी डिरिंग नाही का? तुम्ही हाय म्हणानं होय म्हणानं तुम्ही नुसत्या जेलमधून सुटल्यासारख्या माझ्या कपात राहिला काय नाही. याला कुठंतरी कंट्रोल काय अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, हळदीचा खर्च कमी करा. आता ह्या तुमच्या हळदी आहे ना, ह्या आमच्या बोकांडी बसल्यात. कशा बसल्यात ऐका. आमच्याकडे पूर्वी हळद हा ॲटम नव्हता. आमच्या भाग नगर नाशिक तिकडं हा विषय नव्हता. काय व्हायचं तिकडं 6 वाजता नवरदेव यायचा आणि आंघोळ घालून त्याच्या अंगाला थोडी हळद चोळायचे, पाहुणे चहा पाणी घ्यायचे, विषय संपला. काय ते 15-20 मिनिटाचा कार्यक्रम असायचा, लईत लई 1 तास चहा होता आणि गप्पा हाणता बांधता. 15-20 जण वटेवर बसायचे, थोडेसे वाजंत्री वाजायचे, त्या नवरदेवाला आंघोळ घालायचे आणि लोक निघून जायची. तेव्हा काय जेवण बिवणं. आज तुमच्यामुळं तुमचं पाहून आमच्याकडं लग्न इतका खर्च हळदीला सुरू झालाय. आता आमचे पिसाळल्यात, आता आमचे तर फारच कामातून गेल्यात. 500 लोकांचा स्वयंपाक लागतोय आमच्याकडे हळदीला आता, 500. आणि हळद लागते आमच्याकडे 1:30-1:45 रात्री. 1:30-1:45 2:30 डीजे क्वार्टर, पोरी नाचायला, त्यांच्या आया नाचायला, पोरगी चुम्मा दे गायला, आई जाते का माहेराला म्हणाया. काय तमाशा झाला तो.
पावत नाही हो पावत. ते पुरीचा बाप मरलच हो. लग्नाला माणसं 300 माणसांचा स्वयंपाक लावतो ना हळदीला 500 लावलं. ते आमच्याकडे नव्हतं हो. पण या 2 वर्षापासून कोणी रोग आणलाय आमच्याकडे तो. बरं त्या रोगाची लागण इतकी झाली का म्हाताऱ्या बाया नाचत तो पोरे सुरत जाऊ द्या. आता मसनात गावरे गेल्या म्हातारीच्या. पुरीनं नाचायचं चुम्मा दे गाण्याला. आईनं उभं राहून पाहायचं. मोबाईल टाकायची आईवर पुरीवर. काय माही गुड्डी ताल धरती म्हणली. तुझी गुड्डीचा एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईल तर कळन तुला. इथं नाचलं पाहिजे. एका पोरीला मी कीर्तनात म्हणलो लग्नात नाचू नाही. ती पोरगी काय म्हणली माहिती का मला. महाराज जरा नंगट होती ती पोर. ती मला म्हणली महाराज पुरी कीर्तनात नाचल्यावर तुम्ही नाव ठेवता मग जनाबाई मीराबाई नाही नाचली का. तुवान झोडायची पाळी आली बा आपली. आता ती मीराबाई कुठं ही शिंबडी कुठं. मी म्हणलं मीराबाई नाचली तू नाच. पण मीराबाई विष प्याली. 2-4 चमचे पे ना. अहो नवरदेव नाचत यात इतके भंगार आहेत. बंगो बंगो बंगो. विनोद हा. लग्नातले खर्च कमी करा. कशातही पैसे घालू नका. हळदीच्या कार्यक्रमात पैसे घालू नका. लग्नपत्रिका आता छापू नका. सगळ्यांका मोबाईल आहे आता. कशाला पैसे घालाय. चांगले बसून लोक जेवत होते आता उभ्यानं जेवण सुरू केलं. हलकट क्वालिटीचं. आणि ते वरड नाला एक ताटली हातात घेत भात. एकाला भातच सापडलं नाही. ती ताटलीच घेऊन घरी गेला. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणत्या बापाचं काय गेलं गुलाबजांबूच लांबकुळा केला. काय केलं तर आता असं नाही राहिलं. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. मारली झक. केले एकत्र राजा राणी. राजा एवढा आणि राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन. कशातही पैसे. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय गेट. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 100ला झालाय नाही तर 35लाच होता पहिला. 99ला आता. आणि त्या नवरी माग 7-8 याडपाट पुरी. इतकी मेकअप. लग्न नवरीचं कलवरी जाती ब्युटी पार्लरला. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागतं. नंतर मिक्सिंग करावं लागतं. नंतर सिऱ्या मिक्स करावं लागतं. आणि शेवटी एअर सिटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या त्या. तो 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. पुळ्या बिळ्या काढून टाकायच्या. मिक्सिंग म्हणजे त्याला शेप देणे. आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हे आपण सगळ्या क्षेत्रातली PhD करेल. मी असं नजरेनं माणसाचं सुद्धा भविष्य सांगणार आहे का मिनिटात. असं नजरत बसला ना आपला माणूस. हे बाई इथं 2-3 90 मारणार आहेत एका मिनिटात सांगणार. लबाडच बोलायचं नाही. असं पटकन सांगणार. भांडणाचं मूळ नको नाही तर असं पटकन नजरेत सांगणार. भंगारे इथं 2 पोरांना प्रियशीनं धोका द्यायला. लबाड बोलायचं पटकन सांगणार. असं नजरेनं सांगणार धोकादायक. हे बाई मराठी मीडियमला आहे. ते लगेच लक्षात येतं. हे बाई इंग्लिश मीडियमला आहे. हे ते इंग्लिश मीडियमला. मी त्या 4 सांगू.
तुझ्या मामाला एकच मुलगी आहे ना? काही सांगणार त्या मामाला मुलगी नाही, मुलगी नाही त्या मामा नाही, त्या काही विचार आपल्याला इथं 2-4 पोरी बापाला धोका देण्याच्या विचारात लबाड बोलायचं नाही. ते उगाच भांडणाचं मूळ नको नाही तर सगळं सांग. आणि एअर सेटिंग करावं लागतं. तर एअर सेटिंग मध्ये 3 पायर आहेत पोरीनो. केस धुवून घ्यायचे, पहिले सेप द्यायचा त्याला मोकळा, त्याला एक मध्ये फुगा करायचा वर आणि ही बाजू दाबून घ्यायची, याला म्हणायचं पॉप. आणि ही बाजू पुढं दाबायची आणि एक बाजू मोकळी करायची, याला म्हणायचं देव याने. आणि एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. चला हवा येऊ द्या. कलवरीने असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं, पाहता काय माय. त्याच्या पुढे तो बँडवाला, बाहेर फुल बरसा मीनो मी लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचंय आता. बाहेर फुल बरसा मीनो मी आणि तो महबूब चालवतो कसं माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका, बेवडं येते. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, इव माझा सांग्या का बोलती. 11 वाजले, मला खुणवायचं का नाही? किती त्याची गच्ची धरली, त्यानं लाल शेरा मारला. बोला पुढे फळ काय? 10 लाख रुपये घेऊन एकाला भोकसलं, भोकसाची सुपारी घेतली, भोकसलं. 10-15 मिनिटात भोकसलं, 1.5 महिना जाऊन बसला. फळ काय? वादाला फळ नाही आणि संसाराला फळ नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54. या फळ ना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही. ते झाड वांज आहे, त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. मग कोणत्याही झाडाचे शेंडे हाणू नका, त्याच्या मुळे हाणा. शेंडे हाणून जमणार नाही. शेंडे हाणले का झाड फुटलं. पुरावा 2रा अध्याय. वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे. वर शेंडे हाणायचे आणि मुळाला पाणी घालायचं जमणार नाही, पहिले शेंडेच हाणा. हाणू नका, मुळे हाणा. मुळे हाणा, पण मुळ्या का हाणा? संसारात का माणूस रंगला? अज्ञान. आणि वादाला फळ आहे अज्ञान. आज माणसाचं भांडण का होतं? अज्ञान. मारामारी का होते? अज्ञान. आपण आपल्या भावाच्या डोक्यात दगड घातला 1 फूट जागेसाठी. 1च फूट जागा आपल्या भावाकडे गेली होती. त्यानं आपण रागाच्या भरात दगड घातला आणि त्याला जागेवर मारलं. 35 वर्ष जाऊन बसलं. फुटाची किंमत किती? बरं सुटून आला तर भावाने फुटी इकला राहिलेल्या. फुटाही गेला. ते वाद घालण्यात काय मजा आहे? वादाला फळ नाही. उत्तर नीट आहे का? लाटणं मोडाल पण वाकणार नाही. दगड शेवाळाल पण पाजारणार नाही. कीर्तनकार मरतील पण जनता सुधारणार नाही. पुरावा 13वा अध्याय. लाटणे जैसा न लवे आणि पाथरून द्रवे. लाटणं मोडाल पण वाकणार नाही. दगड शेवाळाल पण पाजारणार नाही. तसं उलट ऐका. आता ऐका नीट. लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तरी आतून गोड होऊ शकत नाही. तुम्ही किती मोठे झालात तर भजनाशिवाय सुखी होऊ शकत नाही. उपयोग नाही त्याचा. पुढे ऐका.
मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहणार नाही. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देणार नाही. गाईच्या काशेतलं उशीड कधी दूध पिणार नाही. गाळातला भिडूक कधी फुलाचा सुगंध घेणार नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही. मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसणार नाही. बांधावरचं एरण कधी मेडीनं वापरता येणार नाही. परमार्थ नसणारे घराणे कधी सुखानं जगू शकणार नाही. पुरावा 9वा अध्याय. माझी भक्त विन चलो सियाचे जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. 12वा अध्याय. का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले. 13वा अध्याय. का मृत जैसा शृंगारीला का गाढव तीर्थी न्हाणीला. 15वा अध्याय. वांजेची लेखा कैची जन्मपत्रिका. आणि 18वा अध्याय. पडून गेली या भिंती चित्राची होय माती. घमेंड कमी करा. घमेंड कमी करा. घमेंड घमेंड कमी करा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी आटतो. तुझ्याकडे किती पैसे आहेत? यडपाटा तुझ्याकडे पैसे किती आहे? लंका सोन्याची तो मेला तुझ्या टपरीला काय आग लावितो का? घमेंड कमी करा. त्याची लंका सोन्याची होती. 15 जीप येत आहे. कपून टाकेन फडून टाकेन. मागुना खिचडी फाटेली याची आणि पुढच्याला म्हणतो फडून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन? वळवळ कमी करा महाराज. देव राजाचा रंकाई करू शकतो. तरी तरी तिसरे सकाळपासून. आता जवळ जवळ असतं तर 4थं धरलंच असतं. 3 करतो महाराज रोज. 8 महिने झाले. मध्ये तर 2-4 दिवस 4-4च काढले. अंतर काटलं तर आपलं 5सा विक्रम आहे. फक्त असं जवळ असलं पाहिजे. 3 तर चालू चालू काढतो रोज. जानेवारी 96चाच काढला. आता हा 28 दिवसाचा महिना आहे तरी 82 आहे. 19 तरी 82ला भ्याव नाही. दगडावर आपटा आम्ही असेच मारणार महाराज. एका दिवशी उभ्यानच जाणार. जय विठ्ठल गेलं इंदुरीकर. जाऊ दे महाराज. पण मरल ना मी. मी मेलो तरी तुम्हाला आपली रोज आठवण येईल. हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ दे. आता आमच्या बोलण्याचा लोकांना राग येतो पण ते सत्तेचे. कटेवर हात आहे. विटेवर उभा आहे. तो जगाचा बाप आहे. तो राजाचा रंकाई करू शकतो. रंकाचा राजाही करू शकतो. तुम्ही देव ठेवेल तोपर्यंत राहायचं. ज्या दिवशी किक बसल त्या दिवशी जायचं. पाया ओव्यात न व्याद्यात म्या बोलविल्या वेद बोले. म्या चालविल्या सूर्य चाले. तर सुटका नाही त्याला. अजिबात सुटका नाही. 3 गोष्टी आहेत देवाच्या ताब्यात. देव राजाचा रंकाई करू. रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो. सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो. आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. देव काही करील महाराज. फक्त करील ते काय नो हे बस फायनल झालं. आज कीर्तनाला घेतलेला मग तुकोबारायांचा आहे. कडवे 4 आहेत. आणि मागणी पर का घेतला. सप्ताह किती दिवसाचा करा. शेवटचं कीर्तन मागणी पर फायनल झालं. दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झालंय आता. दरिद्रवानी कीर्तनाला बसायचं नाही. तोंड सोडून मिळून द्या. दाढीला हात लावा. टंगडी वर करा. गुडघे फाकवा. यायचं नाही. यायचंच नाही. लांब उभं राहायचं. चांगला चप्पल जोड पाहायचा. म्हणजे का तिथे राहायचं. अचानकचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता विंता काही करायची नाही. कटेवर हाते विटेवर उभा आहे. तो जगाचा बाप आहे. देव ठेवील तसं राहायचं. ज्या दिवशी जायचं त्या दिवशी जायचं. 3 गोष्टी सांगू तुम्हाला. तुमचा जन्म जिथं होणार आहे तिथं होणार. तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हा येणार. आणि तुमचं लग्न जिच्याशी होणार ती त्याशीच होणार. डोक्याला ताण करायचं नाही. तुमचं लग्न जिच्याशी होणार तिच्याशी होणार. तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हा येणार. आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथं होणार. ज्यांनी बळच लग्न केले ती दिंडी 3 करी झाली. आमचे बोकांडे आले. ते नाही. तुमच्या कपडावर सटवीनं जे लिहिलंय ते घडणार. तिथं वळवळ करायचं काही काम नाही.
माणसं नुसतं म्हणतात मला माळ घालू वाटते, तू घालू शकत नाही, तू चांडाळच तेवढा आहे, तू माळ घालू शकत नाही, आणि घातली तरी तू टिकू शकत नाही. तुझ्या रक्तातच दोष आहे. हे माळ घालणं, गंध लावणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं, पखवाद वाजवणं, याला माना नाही तर नका मानू, परमार्थ रक्तात असावा लागतो. बापाची पेंड नाही कोणी करायचा, कोणी उठायचं मला पखवाद वाजवतो, त्या बापाची पेंड आहे. कोणी उठायचं माझ्या पोराला पैका शिकवायचं, पखवाद्याचं याडे निघलं तुझं कुठं शिकतो रे. कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचीच कसा कसा कोटरी पेतात, तुझं कुठून येतो मावळट नाही ना. कोणी उठायचं बाप रामायण सांगतो, पोऱ्या दुसऱ्या गावातून सीता आणतो, असं चालतं कधी? असं नाही चालत. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला, आपल्याकडे नंबर सगट ओव्या घ्यायचा. अध्याय नंबर 9, ओवी नंबर 38, मुडा होणीपीची काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडेवी खुर्री गेले ते काही. असं कोणी उठायचं माझ्या पोराला पाको शिकवा. मेले काही माळकरी झाले नाहीत, काही मरतील उद्या काला झाले हो. बिन निर्लज्ज माळ घालणं, गण लावणं तुम्ही माना नाही तर नका मानू, ह्या गोष्टी रक्तातच असावं लागतात. काय मध्ये तुम्ही काय माणसं म्हणते मला माळ घालू वाटत, तू घालू शकत नाही. काय असेल तर मरतो तर फडतो, दररोज एका देवाला बोंबला हिंडतो, तू का सुधरायचं आहे. अय काशीला जाणारी याडपटा नीट आहे का? काशी बिशीला जाणारी याडपटी नीट आहे का? काशीचा नियम माहिती आहे काय तुम्हाला? काशीला गेल्यावर जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम येतो. हे बावळट क्वालिटीचं काशीला गेलं आणि मी दाव्याचं खात नाही, कानपाड फोडीन तुला जायलाच कोणी सांगितलं होतं. झक माराय गेला काशीला. बरं काशीची हौस आपल्याला नाही लई येत, लय दरिद्री. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे, बी लागलीच त्याला. चालली ये नाक गाचपान घेऊन काशी. आमच्या महाराज मंडळीचा लोक काशीला नेणं धंदा आहे. पैसे निघत्या आणि दिवसही निघत्या. उरलेल्या पैशाच्या बायकोला गात राहा, दोन्ही काशा खुश. ही काशी खुश. मी अजून काशीला गेलो नाही महाराज, गेलोय नाही जाणारही नाही. मी अजून गेलो नाही काशीला, मी गेलोय नाही जाणारही नाही. तुम्ही नेलं तरी जाणार. आपल्याकडे काशीच अशी आहे, वाराणसी गया पहिली द्वारका, परी नाही तुका. आपल्याकडे तीर्थ कोणतं आहे? सकळही तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा पारवाद्य असं सांगतोय. मोक्ष देऊन उधार होय कीड काशी, शरीर तये ठाई वेज किती. बावलीचे भाव आहे आपलं, हिंडायचं बोंबलं दीड तास देव सोडायचे, कशाला थोडं तुम्हाला माना नाही तर नका माणूस. चिंता बिंता करायची नाही. अभंगातला पहिला मुद्दा मागणी पर घेण्याचं कळलं. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. कटीवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप. येताना आपण काय आणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ती अवलाद काही लई सुईची नाही. त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं काही काम नाही. आपले दिवस मजेत घालवायचे, त्या दिवशी किक बसेल त्या दिवशी जायचं. आपण पैदा केलेली अवलाद सुखी झालीच पाहिजे, ही अपेक्षा आपण करायची नाही. मग माझ्या पोराला मी घरच बांधून ठेवलं पाहिजे, माझ्या पोराला बंगलात बांधून ठेवलं पाहिजे, ते इतक्या लायकीचं नाही का ते आपली इस्टेट सांभाळू शकेल. आपल्याला अंदाज आलाय आपला माल भंगार आहे हे आपल्या ध्यानात आलंय. त्यामुळं लई न्याट लावायची काही गरज नाही. आपण टेप लावून वाढवायची, त्यानं टेप लावून इकायची, काय उपयोग आहे त्याचा? आपण पाणी घालून दूध इकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायची, काय उपयोग काय त्याचा? ज्ञानोबारायाने एक ओवी लिहिली, बऱ्याच दिवसानं बांधून राहिलेली गाय जर सुटली आणि ती जर घासात गेली तर ज्ञानोबाराय म्हणले ती घास खात नाही, ती तुडीत हिंडती. काय झालंय? ज्ञानोबाराय म्हणले ती गाय भांबावली. काय खाऊ? घास खाऊ का मका खाऊ? मका खाऊ का ऊस खाऊ? ती गाई भांबावली. ओवी पहा किती सुंदर आहे. हिरवा चारा भांबवे पशु. ज्ञानोबाराय म्हणलं हिरवा चारा पाहिली होती गाय जशी भांबवली, तशी आता लशी लोक भांबवली. भांबेल लोक आहे ते.
जीसीबी घेऊ का धाबा टाकू, धाबा घेऊ का पेट्रोल टाकू, पेट्रोल पंप टाकू का बायको दुसरी करू, बायको दुसरी करू का तिचीच बहीण करू. भांबावली. पैसा झाला मोकारण, भेजा झाला कमी, माल झाला मोकारण, बुद्धी झाली. बरं पैसे यायला काही टाइम नाही ना. 33/33 15 लाख. फक्त 1 गुंठा वाजा करायचा. 33/33 वाजा 15 लाख. कापून टाकीन, फाडून टाकीन. मोटरसायकलवर बसला, कुत्र्याला लाथ आणतो. त्याचा बाप पिसाळेल होता. माझाटून गेलं ते. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ. भांबवली जनता. आणि भांबवलेली जनता जाग्यावर यावा म्हणून तर सप्ताह करायचा. सप्ताह का करायचा? आम्हाला श्रीमंत म्हणून करायचं नाही. आरशावर आलेली धूळ पुसल्याशिवाय चांगला चेहरा सुद्धा सुंदर दिसत नाही. आरशावर जर धूळ आली असेल तर देखणा माणूस सुद्धा सावळा दिसतो. त्याच्याकरता धूळ काढून टाकली पाहिजे. सप्ताह म्हणजे तुमच्या माझ्या अंतकरणात अहंकाराची चढलेली मस्ती जिरवण्यासाठी सप्ताह आहे. सप्ताह का करायचा? कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला. चिंता बिंता काय करायची नाही. आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. तू डोक्याला ताण करू नको. तूच पप्प्याचे बिस्किटं खातीन. तू काय पप्प्याची चिंता करते? तू मोकळ्या मनाने जा. वाटलं तर जय विठ्ठल झाल्या झाल्या जाय आजच. काय तू या वाचून आडलं नाही इथं. माझ्याशिवाय पप्या राहत नाही. पप्या राहतोय भाकर कुठे. ना तू न सांभाळता जीवन दाखव. या जगात कुणाचं वाचून राहिलं नाही. सगळ्या जगाचा सांभाळ देव करतो. तुम्ही निवांत राहायचं. महिला मंडळ डिसेंबरमध्ये मुलाचं लग्न झालं. डिसेंबरमध्ये मुलाचं लग्न झालं. तुमच्या मार्चमध्ये सुनबाईला 3रा महिना लागला. बरोबर आहे ना. जानेवारी फेब्रुवारी मार्च. पूर्वी लग्न झाल्यावर 2 वर्षानं पोरं व्हायची. आता लग्नाच्या वाढदिवसाला पोर 42 दिवसात राहते. तुम्ही हिशोब करा. 1 दिवस सुद्धा आपल्या कोणी हिशोबात मागं पुढं होणार नाही. ते सुनबाईला 3रा महिना लागला. नीट आहे का बरं का. सोनोग्राफी केली. डॉक्टरकडे नेलं. सोनोग्राफी केली. डॉक्टरने सांगितलं बा बाळाची वाढ योग्य आहे. मात्र तुम्ही सुनबाईची काय घ्यायला लागल्या? काळजी. जिना चढायचा नाही. भारी वज उचलायचं नाही. जोरात चालायचं नाही. हलकं खायचं नाही. हलकं म्हणजे भात चपाती वरण असं खायचं नाही. नळ्या बोंबील बॉम्बला तर नुसता रस्सा प्यायचा तिनं. दुसरं काही खायचं नाही. का? आतला गेरडी बॉडीगार्ड झाला पाहिजे ना. ती जी खायची ठेप तिनं जो निवांत झोपायचं, चालायचं नाही. मग डोहाळे जेवण झालं तिचं. डोहाळे जेवण सजवली बिजवली. पोट पुढे येईल. मंडवळ्या बिंडवळ्या मेकअप बिकअप आय फोटो अख्खं गाव जेवाय. डोहाळे जेवण झालं. 9वा महिना लागला. तिला कळा यायला लागल्या. डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने तोंड बारीक केलं. अवघड आहे. आडवा आलंय. या 15 वर्षापासून पोरं सरळ येतच नाही महाराज. काय झालंय? आडवं नाही तर उभं. मग काय आतमध्ये रेंज गेली का काय काय कळा ना. बाळ बाहेर आलं. डॉक्टर म्हणले सिझरिंग करावं लागेल. केलं. लय बारीक आहे का बरं का. बोगस नाही. ओवीन गा त्याच्या बाहेर नाही. मी किती बोललं तरी त्याला ओवी असणारच. गाठ्यातलं प्रमाण असणार. ते बाईला डोहाळे लाग. बाळांतीन झाली. 16 टाके पडले. बाळ बाहेर आलं. 71,000 रुपये बिल झालं.
डॉक्टरचं म्हणजे डॉक्टरचा स्लॅबच पडला तेवढ्या हे पोरं आडवा आलं का त्याचा स्लॅब पडला दुसरं पोरं आडवा आलं का त्याचा कलर झाला एका त्या म्हाताऱ्याचा डोळा गेला का त्यानं फ्रीज घेतलाच हे असं झालं बाळंतीण झाली ठेप सुरू झाली त्या घरात मांजर होती मांजर 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 तिची काही सोनोग्राफी झाली नाही डोळे जेवण झालं नाही सिझरिंग झालं नाही खायचे पथ्य नाही तिला 3 बाळं झाली हिला 71 घालून तिला रुपया खर्च नाही मग बोला बसलेली माणसं दोघात देखणं बाळ कोणचं मांजरीचं का मांजरीच्या आईच्या जिभेमध्ये इतकी ताकद आहे का तिनं पिलावरून जर जीभ फिरवली तर सोन्यासारखं पिलू चमकतं किती सुंदर घाण पिलू असू द्या पण ते पिलू आईच्या जिभेत इतकी ताकद आहे संतांच्या वाणीत इतकी ताकद आहे का किती पाप्याला उद्धारू शकतो 3 शब्द सांगतो लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे जगाला सुखी करण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायातल्या तत्वज्ञानात आहे आणि एकदा ते ज्ञान आलं का अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198 ओवी नंबर 199 आणि ओवी नंबर 200 लोखंडाचं सोनं होईल त्याचं परत लोखंड होणार नाही दुधाचं लोणी होईल त्याचं परत दूध होणार नाही ऊसाची साखर होईल त्याचं परत ऊस होणार नाही एकदा हृदयातला देव कळला की दुःख त्याची गाठ घेणार नाही महिला मंडळ मांजरीला पिलू झालं 3 झाले पण जगातलं आश्चर्य ऐका मांजरीच्या पिलाला जन्माला आल्याबरोबर दृष्टी नाही तरी त्याला आईचं स्तन सापडावं लागलं नाही बरोबर आईच्या स्तनाला जाऊन बिलगलं ते दृष्टी त्याला नाही मांजर फिरवती घर आता मांजरीला काय पोटभर खायलाय का मिळालं कुठं दूध आता दूध तर जवळजवळ मिळतच नाही उंदरही राहिले नाही स्लॅबच्या घरामुळे उंदरही गेले मग तिला कुठं कुठं एखादा उंदीर सापडला कुठं भाकरी सापडल्या ती 7-8 गिरं फिरते कवडीची ठेप नाही इकडं हिच्या हाताला सॉक्स पायाला सॉक्स घरात चप्पल घरात AC मालिका कंटिन्यू चालू कानाला स्कार्फ अजिबात हवा लागता कामा एकदम कंडिशन जेवण जाग्यावर पाणी कोमट गार पाणी नको पाणी कोमट दूध गरम साखर प्रमाणात खाणं पिणं आयशा आरामात घरातून हलायचं जेवण आंघोळ निवांत 10-10:30 वाजता बाळ झोपल्यावर टेप हाताला सॉक्स पायाला सॉक्स प्रत्येक बोटाला वेगळा सॉक्स एवढा असून एकच पोरग मांजर जर फिरून आली आणि ती जर पिलांना पाजायला लागली तर पाय पसरून देते आणि 3 पिलं सणा पेत्या पोटात अन्न नाही पण 3 पोरं गुबगुबीत आपली सगळी ठेप तिला डिंकाचे लाडू खोबरं किसा साखर टाका लाडू बनवा काय येड्याचा बाजार आणि एकच पोरग कुपोषित कुटीचा बांगला पोर कुपोषित पोटात मोठं बिंबीला गाठ अशी बिंबी त्याची तरी त्याची आई म्हणली मैं वाघाला पिलू झालं अगं बाई तुझ्या वाघाला बिबट्या झाला बिबट्या पिलू काच झालं अरे लाकडातला किडा गाळातला बेडूक
पाण्यातला मासा सगळ्यांना मीच सांभाळतो, म्या बोलविल्या. कशाला वळवळ करायची? हे सगळं करतो. कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला. आज गायकवाद गुणीजन मंडपाले माग सिटीमध्ये सद्गुरू स्वामी गोविंद बाबा वाळकर यांच्या प्रेरणेने साधक सेवा मंडळ विचुंबे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, कार्यक्रमाचे वस्तू सप्ताहाचे अन्नदाते पुरुषोत्तम बबन भोईर, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, ग्रामस्थ भजनी मंडळ, गायक वादक गुणीजन मंत रामकृष्ण महाराज घरत, व्यासपीठ गोविंद महाराज मडवी, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, ग्रामस्थ भजनी मंडळ, गायक वादक गुणीजन, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजचे पोरं, दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत. मी कीर्तनाला जाऊन नाव नाही घेतलं. गायक वादक गुणीजन सगळ्या 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 मंडळीला धन्यवाद. आणि